नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पाटणा येथे लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, राज्यसभा उपसभापती माननीय नामदार श्री हरिवंशराय तसेच बिहार विधान परिषद सभापती अवधेश नारायण सिंग, विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव, उपाध्यक्ष नामदार नरेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये 30 पेक्षाही अधिक राज्यातील सभा आणि परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि परिषदेचे सभापती, उपसभापती उपस्थित होते. बिहार विधानसभेमध्ये झालेल्या कार्यक्रमात नीलम गोरे बोलत होत्या. यावेळी नीलमताई गोरे म्हणाल्या की पहिल्या 25 वर्षांमध्ये राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करताना अनेक बाबतीत विरोध झाला, परंतु हिंदू कोड बिलातील बदलाची भूमिका योग्य होती, ते काळाने सिद्ध केलं. त्यानंतर काळात मात्र आणीबाणी आणि त्या काळात केलेली घटनेची पायमल्ली जनतेला आवडली नाही. कोणत्याही अतिरेक जनतेला आवडत नाही हे मात्र दिसून येत राहिलं. 73 आणि 74व्या राज्यघटना बदलाने 10 लाखाच्या वर स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक, समान नागरी कायदा यावर पुढाकार घेतला आहे. नमोशक्ती वंदन विधेयक व समान नागरी कायदा यावर पुढील काळात चर्चा घडवण्यात यावी. आपला देश, राज्यात, गावात लोकशाही हवी आहे, हे स्वागतच आहे, परंतु घरात संवाद आणि लोकशाही नाही. परिणामी स्त्री आणि पुरुषांच्या आत्महत्या, ऑनर किलिंग यांचे प्रमाण वाढलं आहे. आपल्याला या सर्वांचा विचार करावा लागेल आणि विधिमंडळ, लोकसभा, राज्यसभा यातले आपले वर्तन दुनिया पाहून मत बनवत आहे याची जाणीव ठेवायला हवी, असं नीलमताईंनी यावेळी म्हटलंय. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.